सो आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहे. 2026 आहे आणि 2026ची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण युक्रेन आणि रशियाचा वॉर बघितला. त्याच्यानंतर सुरुवात आता इराण, इस्रायल, USA ह्या गोष्टी म्हणजे वॉर चालू आहे. त्याच्यानंतर AI मुळे बरेच लोकांचे जॉब चाललेले आहेत. म्हणजे लेटेस्ट न्यूजमध्येच बघाल तर तुम्ही ओरॅकलनी 12,000 एम्प्लॉईजला ले ऑफ केलेलं आहे. तर मॅनिफेस्टेशनचं इम्पॉर्टन्स आपण आपलं जे सगळं ऑडियन्स आहे त्यांना आपण कसं काय या गोष्टींमधून बाहेर पाडू, की म्हणजे आता बरेच लोक म्हणजे आता न्यूज चॅनल बघतील किंवा ते सतत म्हणजे नोकरीबद्दल निगेटिव्ह आहे किंवा गॅस सिलेंडर नाही आहे किंवा बरेच गोष्टी म्हणजे असे झालेले आहे की जॉबबद्दल इन्सिक्युरिटी झाली. त्याच्यानंतर मग वॉरमुळं महागाई वाढेल आणि ह्या गोष्टीपासून मॅनिफेस्टेशन यूज करून आपण स्वतःचा माइंडसेट कसं स्ट्रॉंग करणार ह्याचं आम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही उत्तर द्या, सोल्युशन द्या, टिप द्या आणि माइंडसेट आपण आपलं पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह कसं करू शकतो ह्याच्यावर मला काही सोल्युशन द्या आपल्या ऑडियन्ससाठी. ओके. तर जसं तुम्ही सांगितलं की आता वॉर चालू आहे त्याचे तुम्ही म्हणजे आता तुम्हाला वॉरचं कुठून कळालं, जे तुम्ही टीव्हीवर बघितलं, राईट? AIचं पण तुम्हाला सोशल मीडियावरून याच्यावरनं. म्हणजे तुम्ही काय करताय, कंटिन्यू तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघताय, विचार करताय. त्याच्यामुळे तुमचं कसं होतंय की निगेटिव्ह बघून, बोलून, ऐकून तुमचे विचार तसे होतात आहे. आणि मेन म्हणजे जसे आपण विचार करतो तशीच रियालिटी बनते, राईट? जर तुम्ही सारखे सतत निगेटिव्ह बघाल, निगेटिव्ह ऐकाल, ती तुमची प्रोग्रॅमिंग होऊन जाते आणि सबकॉन्शियस माइंडला ते रिपीट होतं आणि समोर तुम्हाला त्याच गोष्टी घडलेल्या दिसतात. त्यासाठी मॅनिफेस्टेशनमध्ये आहे ना, माइंड शिफ्ट करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, की जे ह्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या आपण डिस्ट्रॅक्ट केल्या पाहिजे, की तुम्ही त्या बघितल्या नाही पाहिजे. तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे, की ह्या गोष्टी मी बघितल्या नाही पाहिजे, की याने काय होतंय, आपण सतत तेच विचार करतोय, आपण निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करतोय, राईट? तर जेव्हा तुम्ही या गोष्टी हळूहळू सोडाल, त्या लगेच तर तुमच्या कमी होणार नाही आहेत. कारण आपण दिवस रात्र त्याच गोष्टी बघतोय. तर त्यासाठी तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी सोडाव्या लागतील. त्यासाठी पहिलं तर तुम्ही मोबाईलवर स्क्रोलिंग करणं बंद करा. जे तुम्हाला इंस्टाग्रामवर बघता, की तुम्हाला फीड्स येतात, की त्यामध्ये तुम्हाला दाखवतात AI म्हणे जॉब गेलेले आहे. ते बघणं बंद करा. त्याच्यानंतर तुम्ही न्यूज बघता न्यूज चॅनलवर, ते बघणं बंद करा. लोकांशी बोलताना सुद्धा जर त्या गोष्टींचे टॉपिक निघत असतील, तर ते बोलणं बंद करा. कारण जेव्हा तुम्ही या गोष्टी बंद कराल, ऑटोमॅटिकली तुमचे विचार ते बंद होऊन जातील आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला लागल्या, की तुम्हाला कळेल, की हां, ह्या गोष्टी तर काहीच नाही इम्पोर्टंट. म्हणजे आपण बघतोय ते सगळं चुकीचं बघतोय. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला लागाल, पॉझिटिव्ह कंटेंट्स कन्झ्युम कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे विचार तसे होतील आणि ऑटोमॅटिकली गोष्टी तशा घडतील. आता आपण खूप ऐकतोय, की वॉर झाल्यामुळे सिलेंडर भेटत नाहीये, हे होत नाहीये, पेट्रोल महाग झालंय. पण तुम्ही असं विचार करणं बंद करा. तुम्ही असं विचार करा ना, की मला इझिली भेटतंय सर्व काही. मग तुम्ही जर हा विचार ठेवला, तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला इझिली भेटणार आहे. त्यासाठी माइंड शिफ्ट करणं इम्पॉर्टंट आहे. माइंड शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशनमध्ये ज्या काही टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिले 5 ते 6 मिनिटे मेडिटेशन करा. डोळे बंद करा आणि आहे ना, शांत होऊन मन हलकं करा. त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड राईट करा. ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत त्याच्यासाठी. अवेअरनेस ठेवा, की मी काय विचार करतोय, मी काय गोष्टींचं म्हणजे निगेटिव्ह विचार करतो हे ऑब्झर्व करा. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टींचा विचार कराल, तेव्हा निगेटिव्हिटीला कट करायला शिका. निगेटिव्हिटीला कट करण्यासाठी काय करावं लागेल? एकतर तुम्हाला स्वतःच्या ब्रेनला सांगावं लागेल, मी जे विचार करतोय ते चुकीचे आहे. मला नेहमी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, मला नेहमी पॉझिटिव्ह वागलं पाहिजे आणि नेहमी मी चांगल्याच गोष्टी ऐकल्या पाहिजे. तुम्ही लोकांपासून सुद्धा दूर राहा, की जे निगेटिव्ह तुम्हाला सांगतात. त्यामुळे काय होईल, जेवढं तुम्ही निगेटिव्ह पासून दूर राहाल, ऑटोमॅटिकली तुम्हाला पॉझिटिव्हिटी आतमध्ये यायला स्टार्ट होईल. तुमचे विचार तसे बनते. त्यासाठी अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, ग्रॅटिट्यूड करणं इम्पॉर्टंट आहे. युनिव्हर्सकडे खूप द्यायला आहे. तुम्ही जे विचार करताय ते खूप चुकीचं करताय. जसे आता तुम्ही विचार करताय AIमुळे जॉब गेले. खूप लोकं जॉब करतात आहे. AIच फक्त राहिलेलं नाहीये.
खूप लोक मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. ते काय एआयने गेलेले आहेत का? असं नाही. पण आपण विचार करतोय की हा एआयमुळे असं झालं, एआयमुळे तसं झालं. आपले लोकांचे जॉब जातात. कंपनीचे आपण न्यूज ऐकतो की या कंपनीने एवढ्या एवढ्या एम्प्लॉईजला काढलं. पण चुकीचा विचार करताय तुम्ही. त्यासाठी तुम्ही काय विचार केला पाहिजे? मी एक कॅपेबल व्यक्ती आहे की मला जॉब कुठेही मिळेल आणि मी एवढा यशस्वी आहे, मला नॉलेज भरपूर आहे की मला लगेच कुठेतरी सिलेक्ट केलं जाईल. तुम्ही हा विचार ठेवा आणि त्यावर ॲक्शन घ्या. जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता ना, युनिव्हर्स तुम्हाला ऑटोमॅटिकली हेल्प करतं. आणि इम्पॉर्टंट काय असतं? पेशन्स. आता हा बरोबर आहे की तुमचा म्हणजे माइंडसेट बरोबर पाहिजे. आपण टीव्ही बघतोय सतत किंवा इंस्टाग्रामवर रील्स आपण सतत बघतोय आणि त्याच्यामुळे काय होतं आपण त्या त्या गोष्टींचा विचार करतोय आणि तेच आपण आपल्या मित्रांबरोबर किंवा ऑफिसच्या कलिग बरोबर डिस्कस करत असतो. ठीक आहे. आता माझा प्रश्न असा आहे की मिडल क्लास लोकांमध्ये माइंडसेटचा जास्त म्हणजे असा विचार निगेटिव्ह का जातात. आता तेच तुम्ही बघा की आपण काही इंस्टाग्राम रील बघतो जे सेलिब्रिटीज आहे किंवा बॉलिवूडचे किंवा स्पोर्ट्स मधले, त्यांचा माइंडसेट एवढा पॉझिटिव्ह कसं असतं, म्हणजे ते एवढं का विचार नाही करत. म्हणजे आता सध्या IPL पण चालू आहे, ते लोक एन्जॉय करतात आहे किंवा जे अपर क्लासची लोक आहेत ते आता पण पार्टीज करतायत, एन्जॉय करतात. आता ते एक गोष्ट आहे की पैशामुळे त्यांना फरक नाही पडत, बट स्टील पैसाच असतो म्हणूनच प्रॉब्लेम असतो असं पण नाहीये की नसेल तर प्रॉब्लेम नसतो. पण त्याच्यामुळे काय होतंय की आपण जे बघतो त्या लोकांकडे, ते लोक जास्त आपल्याला हॅपी वाटतात आणि त्यांच्यामध्ये एक एनर्जी असते. ओके, त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे, पण मिडल क्लासचा हे माइंडसेट मधून ते कसे बाहेर पडू शकतात, म्हणजे आपली थिंकिंग आणि त्यांच्या थिंकिंग मध्ये काय डिफरन्स आहे? राईट. मी तुम्हाला या क्वेश्चनचं ना प्रॉपर आन्सर देते, की तुम्ही म्हटले की कॉमन लोकं आणि जे सेलिब्रिटी या रिच लोकं असतात. कॉमन लोकांची थिंकिंग काय असते, की मी हे करू शकणार नाही, मला हे होणार नाही. यामध्ये तुम्ही काय बघाल, की निगेटिव्ह विचार केला. त्यांची तिथे भीती आली. आणि जे रिच लोकं असतात, ते एक समृद्धीचा विचार करतात, ते सक्सेसचा विचार करतात. मी ह्याच्यात सक्सेसफुल झालेलो आहे, मी चांगलं करू शकतो, मला सगळ्या गोष्टी इझिली मिळतात आहे. ते तसा माइंडसेट ठेवतात. आपला माइंडसेट असतो, की आपण विचार करतो, की हां, हे खूप डिफिकल्ट आहे, मी कसं काय करू शकेल? तर तुम्ही काय करता? युनिव्हर्सकडे तेच सिग्नल पाठवताय, की मला जमणार नाही, मला हे होणार नाही. तर युनिव्हर्स तुम्हाला तेच देतोय. पण जे रिच लोक असतात ते असेच रिच झालेले नसतात. त्यांचा माइंडसेट मेन म्हणजे विचार ते खूप पॉझिटिव्ह ठेवतात. नेहमी, नेहमी ते पॉझिटिव्ह विचार करतात, पॉझिटिव्ह फीलिंग्सने जगतात. ॲक्चुअल रिॲलिटी झाली आहे, की मी सक्सेसफुल झालेलो आहे. एक्झाम्पल म्हणजे आता समजा, की तुम्ही एक क्रिकेट खेळताय आणि तुम्ही एक प्लेयर आहात. तर तुम्ही असा विचार कराल, की मी डिझर्व्ह नाही आहे, नाही का सिलेक्शनसाठी. तर हा तुमचा निगेटिव्ह माइंडसेट झाला. बट एखादा आहे दुसरा व्यक्ती जो पॉझिटिव्ह विचार करणार, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणार आहे. तो काय विचार करेल? मी डिझर्व्ह आहे, मी एक चांगलं प्लेयर आहे. त्यासाठी तुम्हाला काय होईल माहिती का? युनिव्हर्सकडून आहे ना, त्यासाठी तुम्हाला इम्प्रूव्ह होण्यासाठी एनर्जी मिळेल आणि तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळेल. त्यासाठी विचार खूप इम्पॉर्टंट असतात आणि विचारानंतर तुमचे थॉट, ॲक्शन आणि बिलीफ खूप मॅटर करतात. तुम्ही नेहमी चांगलेच विचार ठेवले पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे, की आता मी बोलतीये म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल, पण थोड्या वेळाने तुम्ही तुमचे निगेटिव्ह विचारातच पुन्हा याल. तो माइंडसेट तुम्हाला कन्फ्यूज करतो आणि युनिव्हर्सकडे कन्फ्युजन जातं. म्हणून इम्पॉर्टंट आहे, की सतत नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा. ओके. तर आता याच्याबद्दल तर आपण खूप डिटेल्स दिलेत. पण जर आपण म्हणजे आता आपला जो ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मला एक प्रश्न आहे, की जर आता ठीक आहे मी खूप निगेटिव्ह आहे आणि मला पॉझिटिव्ह माइंडसेट करायचा आहे आणि मला मॅनिफेस्टेशन थ्रू खूप पॉझिटिव्ह व्हायचं आहे. तर मला एक रुटीन सांगा, म्हणजे मी सकाळी काय केलं पाहिजे किंवा दिवसभर काय करायला पाहिजे किंवा रात्री झोपताना काय विचार करायला पाहिजे, की मी सतत माइंडसेट माझा चांगला राहील. आणि हे हे मी डेली करायला पाहिजे का म्हणजे 1-2 दिवसानंतर केला पाहिजे? तर हे मला एक चांगली एक स्टेप सांगा, की मी डेली किती दिवस करायला पाहिजे किंवा कंटिन्यू करायला पाहिजे? ओके. तर मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जादू नाहीये.
ती तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. तुमचे थॉट्स नेहमी तसेच राहायला इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला रुटीन असतं की सकाळ ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. म्हणजे तुम्ही अर्धनिद्रेत असता. जेव्हा उठता तुम्ही अर्ध डोळे तुमचे ओपन असतात. तर तुम्ही तेव्हा ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचा एक विजन बोर्ड तयार करा. विजन बोर्ड तुमचा नसेल तर मोबाईलमध्ये तुम्ही तुमचे पिक्चर्स क्रिएट करा की जे तुम्हाला या वर्षात हवेत. की समजा की तुम्हाला आता 3 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. तुम्हाला कंपनीमध्ये प्रमोशन हवं आहे तर त्याचा फोटो, जो स्पेसिफिक घर आहे त्याचा फोटो, तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे त्याचा फोटो, तुम्ही असा एक विजन बोर्ड बनवा. नाही जमत मोबाईलमध्ये तुम्ही कोलॅज करून बनवा. आणि सकाळी उठलं की तुम्ही पहिलं तुमचा विजन बोर्ड बघा आणि त्याच्यामध्ये फिलिंग्सने तुमचे अफर्मेशन्स बोला. अफर्मेशन्स कसे बोलायचे की हे प्रेझेंटमध्ये घडलेलं आहे. की समजा की आता तुम्हाला 3 BHK फ्लॅट हवा आहे तर तुम्ही काय म्हणाल, मला माझा 3 BHK फ्लॅट मी ज्या ठिकाणी घेतला आहे तो खूप सुंदर आहे. मी त्यासाठी इंटिरियर इतकं छान केलेलं आहे. माझे कर्टन्स एवढे छान आहेत. मी TV एवढा चांगला घेतला आहे. आणि ते फिलिंग्स ते बोलणं जसं काही घडलं आहे आणि तुम्ही तिथे जाऊन राहताय. कारण युनिव्हर्सला शब्द कळत नाही. युनिव्हर्सला तुमच्या भावना कळतात. आणि मेन इम्पॉर्टंट तुमच्या भावना असतात. तुमच्या भावना तिथे जर डाऊटफुल झाल्या, फिलिंग्स तुमचे डाऊटफुल झाले तर युनिव्हर्सकडे डाऊट जाईल. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स आणि फिलिंग पॉझिटिव्ह ठेवून आणि ॲक्शन इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी तुम्ही नेहमी व्हिज्युअलायझेशन करताना बोलायचं आणि त्या फिलिंग्सने बोलायचं. शब्द तुमच्यासाठी आहेत, फिलिंग्स युनिव्हर्ससाठी. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड. जे सकाळी तुम्ही ग्रॅटिट्यूड राईट करणार आहे तुमच्या रजिस्टरमध्ये 200 पेजेसची बुक घ्या नाहीतर डायरी घ्या. त्यामध्ये तुम्हाला डेली ग्रॅटिट्यूड राईट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला डेट सकाळी जी आजची आहे ती डेट राईट करून तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, समजा की आज तुम्हाला घर आहे राहायला, तर त्यासाठी तुम्ही काय म्हणाल, थँक युनिव्हर्स की आज मला राहण्यासाठी घर आहे, माझ्या डोक्यावरती छप्पर आहे, थँक युनिव्हर्स की तू हे मला दिलं. हे ग्रॅटिट्यूड तुम्ही सकाळी राईट करा. हे झालं सकाळचं रुटीन. आणि रात्रीचं रुटीन म्हणजे असं आहे की तुम्ही झोपण्याच्या आधी 30 मिनिट्स TV बघायचा नाही. सोशल मीडियाचे जवळ जायचं नाही. मोबाईल तुमच्या हातात नको. फक्त शांत राहून तुम्ही बेडवर बसून मेडिटेशन करा. त्यानंतर तुम्ही तुमचं ग्रॅटिट्यूड पहिले राईट करा. जे रात्री ग्रॅटिट्यूड तुम्ही राईट कराल ते तुम्ही असं राईट कराल की दिवसभरात जी तुमच्याबरोबर चांगली गोष्ट घडली. समजा तुम्ही ऑफिसला जाता, तुमचा जॉब आहे तर तिथे तुमचा मॅनेजर तुमच्याशी चांगला बोलला या तुमच्या कामाचं कौतुक केलं तर तुम्ही ते राईट करा की आज मॅनेजर माझ्याशी एवढा चांगला बोलला, मला खूप आनंद झाला, थँक युनिव्हर्स की हा मला चांगला आनंद मिळाला त्यासाठी. आणि रात्री झोपण्याच्या आधी जेव्हा तुम्ही अर्धनिद्रेत असता म्हणजे तुमचे डोळे बंद व्हायला लागतं तेव्हा तुम्ही विजन बोर्ड तुमचा घ्या, तो डोळ्यासमोर ठेवा आणि तुमचे अफर्मेशन्स बोला आणि ते पण फिलिंग्सने बोला. कारण रात्री आणि सकाळी जेव्हा तुम्ही अर्धनिद्रेत असता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं आणि जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी जातात तर तुमची प्रोग्रॅमिंग होते आणि त्या रिपीट होत राहतात आणि त्या अट्रॅक्ट केल्या जातात आणि युनिव्हर्सकडं तो सिग्नल जातो आणि युनिव्हर्स तुम्हाला ते देण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतो आणि तुमचे जर ॲक्शन्स त्याचे झाले तर तुम्हाला रिझल्टसुद्धा लवकर मिळतो. ओके. सो आजचा आपला जो टॉपिक होता माइंडसेटबद्दल, तर हा म्हणजे तुम्ही बरोबर आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आणि आपल्या ऑडियन्सला पण खूप आवडणार हा व्हिडिओ. तर नेक्स्ट डे पण आपण असेच व्हिडिओ आणणार आहेत. वन वे पॉडकास्ट म्हणतो आपण याला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. मॅनिफेस्टेशनसाठी स्टेप बाय स्टेप गाईड आम्ही तुम्हाला देत राहणार आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला एक सांगायचं आहे की तुम्ही माइंडसेटमध्ये मॅनिफेस्टेशनमध्ये माइंडसेट हे खूप पॉवरफुल आहे. मॅनिफेस्टेशनचे म्हणजे माइंडसेटचं मी तुम्हाला सोप्या भाषेत एक सांगते. जे तुम्ही विचार करता, जे मानता ती रियालिटी क्रिएट करता. म्हणून तुमचे विचार बदला, ऑटोमॅटिकली तुमचा माइंडसेट चेंज होत जाईल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ मॅनिफेस्टेशनबद्दल. सबस्क्राईब करा चॅनलला.